पाहूयात पुढची बातमी अमरावतीमधून। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाची अखेर विभागणी करण्यात आली आहे। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि भाजप खासदार अनिल बोंडे या दोन खासदारांमध्ये अर्धे अर्धे कार्यालय विभागण्यात आलं आहे। तर खासदार जनसंपर्क कार्यालय मिळावं म्हणून बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी तालातोड आंदोलन केलं होतं। आता जिल्हा प्रशासनानं हे कार्यालय दोन्ही खासदारांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचं आंदोलन पाहायला मिळालं होतं, कारण इथं निवडून आलेले लोकसभेचे जे खासदार आहेत बळवंत वानखडे यांना संपर्क कार्यालय दिलं जात नाहीये, खासदार जनसंपर्क कार्यालय दिलं जात नसल्याचा आरोप केला जात होता आणि त्याच पार्श्वभूमीवर तालातोड आंदोलन झालं होतं। आता त्याच्यावर तोडगा निघालेला आहे, कारण या ठिकाणी भाजपच्या खासदारांना सुद्धा हे जनसंपर्क कार्यालय पाहिजे होतं, त्यामुळे या कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयावरून जर पाहिलं तर काही महिन्यापूर्वी मोठा राडा झालेला होता। मी सध्या उभा आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये। याच खासदार जनसंपर्क कार्यालय खरं तर तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ असताना हे खासदार जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडण्यात आलेलं होतं। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच कार्यालयावर जे आहे जे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी सुद्धा या ठिकाणी दावा केलेला होता, त्यांनी सुद्धा कार्यालय मागितलं होतं। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अमरावती लोकसभेचे विद्यमान खासदार जे आहेत बळवंत वानखडे यांनी सुद्धा या कार्यालयाची मागणी केली होती। मात्र बळवंत वानखडे यांना मलाच कार्यालय मिळावं असा जो अट्टहास त्यांनी धरलेला होता। त्याच कारणावरून जर पाहिलं तर जिल्हा प्रशासनाविरोधामध्ये बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणचं खासदार कार्यालयाचं ताला ठोकून त्यांनी कार्यालय ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं। मात्र नंतर लागलीच जे आहे ते जिल्हा प्रशासन या कार्यालयाला पुन्हा एकदा सील लावलेलं होतं। त्यामुळं या दोनही म्हणजे कुठल्याही लोकप्रतिनिधींना हे कार्यालय देण्यात आलेलं होतं। गेल्या 20 ते 25 दिवस जे आहे जे सातत्याने याच कार्यालयामध्ये मोठा वाद झालेला होता, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झालेले होते। मात्र काल रात्री जे आहे की अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या ठिकाणी या कार्यालयाचा तोडगा काढलेला आहे, एक नवीन आदेश काढलेला आहे। हे कार्यालय जे आहे हे कार्यालयाचं 50-50 विभागणी या कार्यालयाची करण्यात आलेली आहे। अर्ध कार्यालय जे आहे जे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांना देण्यात आलेले आहे। अद्याप या कार्यालयावरनं जे आहे जे बळवंत वानखडे यांची प्रतिक्रिया आलेली नाही आणि अनिल बोंडेंची सुद्धा यावर प्रतिक्रिया आलेली नाही, कारण का पूर्णच्या पूर्ण कार्यालय जे आहे अनिल बोंडेंना मागितलं होतं आणि पूर्णच्या पूर्ण कार्यालय जे आहे जे बळवंत वानखडेंनी सुद्धा मागितलेलं होतं। त्यामुळे आगामी काळामध्ये खरंच या कार्यालयाच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 50-50 निर्णयावर दोनही खासदार समाधानी आहेत का हे त्या निमित्तानं बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।